नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांमध्ये एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. आमदार संजय गायकवाडांनी दिलेल्या धमकीनंतर शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या विक्री आणि मागणीत प्रचंड वाढ. 4 दिवसात 20,000 प्रतींची विक्री, तर आत्तापर्यंत विक्रमी 20 लाखांहून अधिक प्रतींचा खप. कागलमध्ये पाणी टंचाईचं सावट. दर सोमवारी शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं मुख्याधिकाऱ्यांचं आवाहन. पन्हाळा तालुक्यातील गोठे गावात गव्यांचा धुमाकूळ. शेतकऱ्यांचं ऊस, भात, मका पिकाचं नुकसान भरपाई नको, पण गव्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. उन्हाचा तडाखा वाढल्यानं रंकाळा तलावातील पाणी पातळी खालावली. तलावाचं अंतरंग पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. आणि इचलकरंजीत अमोलमाळी टोळीची खंडणीखोरी. मेडिंग कामासाठी 30,000ची मागितली खंडणी. तिघांना अटक, मात्र टोळी प्रमुख अमोलमाळी पसार. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकीनंतर शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या विक्रीत आणि मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. मागील 4 दिवसात 20,000हून अधिक प्रती खपल्या आहेत, तर तितक्याच प्रतींची मागणी सुद्धा झाली आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या 20 लाखांहून अधिक प्रतींचा विक्रमी खप झालाय. बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुधवारी मध्यरात्री फोनवर जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली होती. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आमदार गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उडवली. पुस्तकाच्या शीर्षकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख असण्यावरून हा वाद उद्भवला होता. मागील 4 दशकात वेळोवेळी लेखक गोविंद पानसरे आणि इतर प्रकाशक यांनी याचं समर्पक उत्तरही दिलंय. सध्याच्या या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट मात्र दुर्लक्षित होती आहे, आणि ती म्हणजे मागील 4 दिवसात पुस्तकाच्या विक्रीत आणि मागणीत झालेली प्रचंड वाढ. मागील 4 दिवसात या पुस्तकाच्या 20,000हून अधिक प्रतींची विक्री झाली आहे, तर नव्या 20,000हून अधिक प्रतींची आधीच मागणी झाली आहे. सध्या पुस्तक शिल्लक नसल्यानं नव्यानं छपाई करण्यात येत आहे. पुस्तक निर्मितीपासून आतापर्यंत या पुस्तकाच्या 20 लाखांहून अधिक प्रतींची विक्रमी विक्री झाली आहे. कागलमधील जयसिंगराव तलावातील पाणी पातळी लक्षणीयरित्या घटल्यानं यंदा शहरात पाणी टंचाईचं संकट गडद झालंय. त्यामुळं कागल नगर परिषदेनं दर सोमवारी पिण्याचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं पाणी वापर करावा असं आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केलंय. कागल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसिंगराव तलावातील पाण्याची पातळी लक्षणीयरित्या घटली आहे. त्यामुळं 27 एप्रिलपासून दर सोमवारी शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच इतर दिवशीही पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय. नगर परिषदेकडून नागरिकांना पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. नळाला तोटी लावणं, पाणी भरल्यानंतर लगेच बंद करणं, पिण्याचं पाणी वाया जाऊ न देणं आणि पाण्याच्या टाक्यांवर फ्लोटिंग व्हॉल्व्ह बसवणं यासारख्या उपाययोजना करण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान नळाला मोटार लावून पाणी उचलणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही नगर परिषदेकडून देण्यात आलाय. त्याचबरोबर पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणताही दबाव टाकू नये, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलंय. उपलब्ध पाण्याचा योग्य आणि जपून वापर करून नगर परिषदेला सहकार्य करावं असं आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांना केलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहात चर्चा आणि निर्णयांपेक्षा आता वाद आणि वर्चस्वाची लढाई अधिक तीव्र होताना दिसतीये. काही वरिष्ठ नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहातील शिस्त आणि कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा होती आहे.
शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीतही याचाच प्रत्यय आला. याबाबत सभापती विशाल शिराळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते आदिल फरास यांनी पत्रकार बैठकीत खुलासा केलाय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये मागील काही काळापासून एक ठळक आणि पुनरावृत्ती होणारं चित्र दिसतंय. महापौर रुपाराणी निकम उपस्थित असतानाही काही वरिष्ठ नगरसेवक सभेवर प्रभाव टाकताना दिसत आहे. काही वरिष्ठ नगरसेवक नूतन सदस्यांना बोलण्याची संधी देत नसल्यानं अनेक सदस्यांना आपले मुद्दे मांडण्यासाठी वेळच मिळत नाही अशी नाराजी व्यक्त होतीये. सभा नेमकी कोण चालवतंय असा प्रश्नही आता सभागृहात उघडपणे विचारला जातोय. सभागृहातील चर्चेदरम्यान काही वेळा आक्रमक भाषा, थेट इशारे आणि बघून घेतो अशा मगरुरीच्या शब्दांचा वापर होत असल्यानं नूतन सदस्य अवाक होताना दिसतायत. यामुळं सभागृहातील वातावरण वारंवार तणावपूर्ण होत असल्याचं दिसून येतंय. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत असाच एक वाद टोकाला गेल्याची माहिती माध्यमांमधून मिळाली. काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण सोनवणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गटनेते आदिल फरास यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. वाद इतका वाढला की दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. 4 वाजण्याची बैठक असताना स्थायी समिती सभापती 5 वाजता सभागृहात आल्यानंतर बैठक सुरू झाली. याची कोणतीही पूर्वसूचना नसल्यानं गोंधळ निर्माण झाला. अजेंड्यावरील विषय पूर्ण झाल्यानंतर प्रश्नोत्तरांचा टप्पा सुरू झाला. यावेळी शहराशी संबंधित मुद्दे मांडत असताना सभेचं वातावरण पुन्हा तापलं. प्रश्न सुरू असताना फरास यांनी सभापतींना उठण्यास सांगितल्यावर वाद चिघळला. त्यानंतर शब्दांचा चढता आवाज, शिवीगाळ आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यानं अखेर महापालिका अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करत दोन्ही नगरसेवकांना बाहेर काढावं लागलं. यावर स्थायी समिती सभापती विशाल शिराळे आणि आदिल फराश यांनी पत्रकार बैठक घेऊन सविस्तर खुलासा केलाय. यामध्ये त्यांनी विरोधकांचेच जास्त प्रश्न ऐकले जात असल्याचं सांगितलं. बैठकीत असंविधानिक भाषा वापरल्यानं हा प्रकार घडला असून यापुढं असं घडणार नाही असा विश्वास सभापती शिराळे यांनी दिलाय. मात्र 7 वाजून गेले तरी काही प्रश्न उपस्थित होत होते. माझी एकच विनंती होती की वेळ होत आहे, महिला सदस्य आहेत आणि ही मीटिंग लवकर संपवा. मात्र विरोधी सदस्य जे आहेत, आमचे सन्मान्य सदस्य, त्यांनी साहेब त्यांनी लाईट दिव्याचा काहीतरी एक प्रश्न उपस्थित केला की जे एखाद्या विशिष्ट घरापाशी लाईट पडते किंवा काय, मी म्हटलं त्यावर आपण नंतर चर्चा करू, परत चर्चा करू पुढच्या मिनिटाला. नाही ते आत्ताच घ्यायला पाहिजे. हे मी जी सभा संपली असं जाहीर केलं त्यावर ते परत म्हणाले. एवढाच विषय होता आणि ह्याच विषयाला अनुसरून त्यांनी थोडंफार तिथं अपशब्द वापरले. परत संबंध त्या सभेमध्ये काही असंसदीय शब्द वापरले. महिलांच्या समोर थोडीफार ते शब्द वापरल्यामुळे थोडं तिथं गैरवर्तणूक झाली. एवढं सांगतो की परत येत्या सर्व सभेमध्ये सर्व सदस्यांना फक्त आणि फक्त कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नासाठी चर्चा केली जाईल आणि त्यावर तोडगा काढला जाईल. नक्कीच पुढच्या काळामध्ये परत एकदा सर्व सदस्यांच्याकडनं सहकार्याची अपेक्षा करतो आणि त्यांच्याकडे सुद्धा सहकार्य राहील. एवढंच. नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी आम्हाला नूतन नगरसेवकांना प्रश्न विचारण्यास वेळ मिळत नाही, आम्ही प्रश्न विचारताना सभा संपली असं सांगण्यात येतंय असा खुलासा केला. काल झालेल्या सभेत 11 वाजताची सभा होती, ती नंतर 4 वाजता डिक्लेअर करण्यात आली. 4 वाजताची सभा 5 वाजता चालू करण्यात आली. 5ला सभा केल्यानंतर एक 4च मुद्दे होते कोरमवर, ते संपायला 6 वाजलेत. ते संपून एक अर्धा पाऊण तास फक्त आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करत असताना मी हात वर करून थांबलेलो की माझा एक प्रश्न होता, ऐकून घ्या म्हणून. तोवर चेअरमन साहेब म्हणले की आता बास झाली, सभा संपूया म्हणून. आणि हे चेअरमन साहेबांनी माझं बोलणं चालू असताना आमचे सन्माननीय सदस्य आदिल फराज यांनी म्हणले की बास चला आता बास झालं. पण त्यांच्यात आणि माझ्यात शाब्दिक वाद झाला. आमची नवीन सदस्यांची एवढीच मागणी आहे की आम्हालाही बोलायला संधी मिळावी आणि वेळ मिळावा. या संपूर्ण घडामोडींमुळे महापालिकेच्या सभागृहातील शिस्त, संवादाची पातळी आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
प्रशासन आणि राजकीय नेतृत्व या प्रकारावर नियंत्रण आणणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. पन्हाळा तालुक्यातील गोठे इथं गव्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. यामुळं 50 ते 60 शेतकऱ्यांचं ऊस, भात आणि मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पुरानं जातंय आणि उरलेलं गवे खातायत. मग आम्ही जगायचं की मरायचं? आम्हाला मदत नको तर गव्यांचा कायमचा बंदोबस्त करा, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होतीये. पन्हाळा तालुक्यातील गोठे गावाशेजारी वन विभागाचं जंगल क्षेत्र आहे. 5 वर्षांपूर्वी या ठिकाणी प्राण्यांचा कोणताही त्रास नव्हता. दरम्यान या जंगलातून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यापासून वन्य प्राणी शेतवडीत येण्यास सुरुवात झाली आहे. गावातल्या शेतकऱ्यांची 1 गुंठ्यापासून ते 3 ते 4 एकर शेती आहे. गेल्या काही वर्षांपासून गव्यारेड्यांचा कळप शेतामध्ये येऊन भात, मका आणि ऊस पिकाचं नुकसान करत आहे. या नुकसानीची वन विभागाकडून अतिशय तुटपुंजी मदत मिळतीये. वन विभागाच्या वतीनं पंचनामा झालेला आहे, पण ही पंचनामा आणि ही मदत तात्पुरती आहे. 1200 रुपयेच्या मदतीनं शेतकऱ्याचं काही होणार नाही. यासाठी वन विभागानं त्या गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त कसा करता येईल ह्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. गेली 4 महिने आमच्या गोठेगावच्या पूर्ण शिवारात गहू आहेत, रोज येतात. शेतकऱ्यांनी पिकं करायचीत का नाही? शेतकऱ्यांनी जायचं कुठं? एवढं नुकसान शेतकऱ्यांना परवडणार आहे का? यासाठी वन विभागाने जातीनिशी लक्ष घालून गव्यांचा पहिला बंदोबस्त करायला पाहिजे. आणि सुरुवातीपासून डोळा आणून लावलेली, डोळा आणून लावले, जवळजवळ 16,000 डोळा आणून लावले. काय त्याला आळवणी मिळून जवळजवळ तर आता मात्र 50,000 रुपये खर्च आला आहे. नाव त्यातलं गुंठ माझ्या बायकोचं नाव 7 गुंठ आणि माझ्या नाव 2 गुंठ आहे. पोटू मारल्या म्हणतात तुम्हाला तुमच्या नावाची एवढंच मिळणार, बाकीचं भावकीनं आम्हाला काय करायचं, तुमचं गहू आहे त्याला माहिती असतं, आम्ही एकत्र केलं नसतं. की आता गव्हाने नुकसान करायला ते म्हणजे तुमचं एकत्र करून घ्या, तुमच्या नावावर सेपरेट करून घ्या. तलाट्यापाशी जाऊ, तलाट्यापाशी गेलं तर 40-50,000 रुपये तुमचे खातीपोळ हे करायला करतो म्हणजे एकत्र करायला. म्हणजे आम्ही कुठलं द्यायचं पैसे का ते सगळं हे करायला पाहिजे. आम्हाला गडी राहायला पाहिजे कुणाचे तरी बी कोण एवढं पैसे देणार नाही. तेव्हा ह्याच्यावर यांनी त्या शासनाने पालिका खात्याने काय हे काढलं पाहिजे. बाबा गव्हाने खाले तुझं नुकसान केले बाबा, त्यांचं ते बाबा एवढीचं नाव आहे, त्यांची समक्ष त्यांची सही बी काहीतरी आणा, तुम्हाला तुमच्या हे करून देतो. तसं नाही, तुम्ही तलाट्यापाशी जावा ते तुमच्या नावावर करून घ्या. म्हणजे असं होतंय का? वन विभागाकडून 1 गुंठ्यातील ऊसाला 1290, मक्याला 510 तर भाताला 377 रुपये प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाते. मात्र उर्वरित 60% नुकसानीला जबाबदार कोण, हा प्रश्न शेतकरी उपस्थित करतायत. नदीला आलेल्या पुरावेळी शेती पिकांचं नुकसान होत आहे आणि पुरानंतरही गव्यारेड्यांकडून नुकसान होत आहे. त्यामुळं आम्ही जगायचं की मरायचं, असा सवाल शेतकरी विचारतायत. वन विभागानं याकडं गांभीर्यानं लक्ष घालून गव्यारेड्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जातीये. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज सकाळी हॉकी स्टेडियम, गांधीनगर आणि कसबा बावड्याला भेट देऊन तिथल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या. कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज सकाळी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील टर्फची पाहणी केली. इथली प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी शहर अभियंत्यांना दिले. तसंच स्टेडियम परिसरातील गाळे दुरुस्त करून सुस्थितीत ठेवावेत आणि ते लिलाव पद्धतीनं भाड्यानं देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना इस्टेट ऑफिसरना दिल्या. परिसरातील स्वच्छता राखणं आणि झाडांच्या फांद्या छाटण्याबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी गांधीनगर परिसरातील महानगरपालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या मिळकतींच्या सर्व्हेची पाहणी केली. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर विश्लेषणाचं काम सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महापालिका क्षेत्रातील एकूण बांधकामांची संख्या, क्षेत्रफळ, आरक्षण आणि बफर लाईनमधील बांधकामांची सविस्तर माहिती सोमवारी सादर करण्याचे आदेश उपशहर रचनाकार NS पाटील आणि त्यांच्या पथकाला दिले. शेवटी आयुक्तांनी कसबा बावडा इथल्या 76 MLD, 4 LLD आणि अमृत 2 योजनेतील 15 LLD क्षमतेच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. अमृत 2 अंतर्गत सुरू असलेलं काम जलद गतीनं आणि दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. उर्वरित काम सुस्थितीत पूर्ण करून STP प्लांट नियमित आणि कार्यक्षम ठेवण्याचे आदेश
जल अभियंता हर्षजित घाटगे यांना दिले. यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील, कन्सल्टंट सुहास पाटील, प्रसाद पाटील, सागर दळवी आणि सह्याद्रीचे समीर देसाई उपस्थित होते. मुरगुडमधील जनावरांच्या बाजार परिसरातील तब्बल 25 वर्षांपासून अस्तित्वात असलेली अनधिकृत वस्ती नगरपालिकेनं अखेर हटवली आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या या कारवाईत सुमारे 25हून अधिक घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. मुरगुड शहराच्या मध्यवर्ती भागात भरत असलेल्या जनावरांच्या बाजार परिसरात विजापूर इथून आलेल्या मजुरांनी अनेक वर्षांपूर्वी तात्पुरती वस्ती केली होती. कालांतरानं या झोपड्यांचं पक्क्या घरांमध्ये रूपांतर होऊ लागल्यानं नागरिकांनी याबाबत तीव्र आक्षेप घेतला होता. मागील 2 वर्षांपासून ही वस्ती हटवावी अशी मागणी सातत्यानं करण्यात येत होती. या ठिकाणी नगरपालिकेचा पाणी फिल्टर प्रकल्प असून भविष्यातील विकास कामांसाठी अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेनं संबंधितांना पूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या. पालिकेच्या सूचनेनुसार अनधिकृत बांधकामं हटवण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. कारवाई दरम्यान काही मजूर, कुटुंब, लहान मुलांसह उपस्थित होती. संबंधितांनी आपण गेली 25 वर्ष इथं वास्तव्यास असून केवळ 6 महिने हंगामी स्वरूपात राहतो असा दावा करत पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी हे गाव पर्यटन क्षेत्रात झपाट्यानं विकसित होत असून धार्मिक पर्यटन नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण करतंय आणि हे प्रतिपादन खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केलंय. चक्रेश्वरवाडी इथं विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. चक्रेश्वर तीर्थस्थळासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रयत्नातून सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. या निधीतून या झालेल्या कामाचं लोकार्पण खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना त्यांनी चक्रेश्वरवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती मदत केली जाईल असं आश्वासन दिलं. आमदार जयंत आसगावकर यांनी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या देवस्थानच्या विकासासह गावाच्या शैक्षणिक विकासात आपणही योगदान देऊ अशी ग्वाही दिली. पंचायत समिती सदस्या वंदना जाधव यांनी या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत समितीच्या बैठकीत विकास आराखडा मांडला असून त्याला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी या देवस्थानला शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा असून तो जपण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचं आवाहन केलं. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष हिंदूराव चौगले, विजय देवणे यांनीही मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमात सभापती R.Y. पाटील, उपसभापती अश्विनी चौगले, सरपंच सदाशिव भादिंगरे, उपसरपंच छाया कुसाळे, PD धुंद्रे, नेताजी पाटील, प्रभाकर पाटील, राहुल देसाई, सुनील चौगले, बबन जाधव, वैभव तहसीलदार, रंगराव कुसाळे, नारायण भादिंगरे, साताप्पा नरके यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी, पुस्तकाच्या प्रकाशकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागण्या विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केल्यात. अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर B. धीरज कुमार यांना या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलंय. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकात अनेक घटना इतिहासाचे विकृतीकरण करून खोटा इतिहास बिंबवण्यासाठी लिहिल्या गेलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रखर, जाज्वल्य, दैदिप्यमान, पराक्रमी इतिहास लोकांसमोर ठेवण्याऐवजी या पुस्तकातून खोटा इतिहास मांडण्यात आलाय असा आरोप विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. या पुस्तकातून हिंदू अस्मितेचा पाया असलेल्या महापुरुषांचे वैचारिक खच्चीकरण करण्यात आलंय. त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी, पुस्तकाच्या प्रकाशकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागण्या या संघटनांनी केलेत. शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक B. धीरज कुमार यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, महेश जाधव, हिंदू एकताचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत, आरोग्य भारतीच्या अश्विनी माळकर, सनातनचे डॉक्टर मानसिंग शिंदे, निरंजन शिंदे, विकास जाधव, शिवानंद स्वामी, संभाजी भोकरे, अशोक गुरव, प्रसाद कुलकर्णी,
शिलाताई माने, महेश चौगुले, रामभाऊ मेथे, सुहास चव्हाण, शशी बिडकर, मनोहर चैनानी, विक्रम जरग आदी उपस्थित होते. तणावमुक्त व्यवसाय कसा राहील याचा विचार व्यापाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. यासाठी ग्राहक आणि आपले कामगार हे संतुष्ट ठेवत स्नेहसंपन्न व्यापार केला तर व्यवसाय समृद्ध होतो, असं प्रतिपादन हुपरी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी सुनीता दिदी यांनी केलंय. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं तणावमुक्त व्यापार समृद्ध भारताचा आधार या विषयावर त्या बोलत होत्या. जगभरातील छोट्या मोठ्या वस्तू, वेगवेगळ्या सेवा सामान्य लोकांपर्यंत सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी योगदान देणारा समाजातील बहुमूल्य घटक म्हणजे व्यापारी वर्ग. मात्र स्पर्धेच्या युगात शारीरिक स्वास्थ्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यापारातील स्पर्धेंमुळे व्यापारी वर्गात ताणतणाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. अशा धावपळीच्या जीवनात व्यवसायात यश, निर्णय क्षमता आणि प्रगती कशी साधता येईल याविषयी चर्चा, चिंतन करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं ब्रह्मकुमारी तपस्या भवनात व्यापाऱ्यांसाठी तणावमुक्त व्यापार समृद्ध भारताचा आधार या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना हुपरी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी सुनीता दिदी यांनी तणावमुक्त व्यवसाय कसा करता येईल याचा विचार व्यापाऱ्यांनी करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. व्यापार करताना मानसिक आनंद कसा मिळेल याचा विचार करायला हवा. यासाठी सर्वांसाठी ध्यानधारणा करावी असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी विलास भोई, कोडोली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बाबा पाटील, उपाध्यक्ष सूरज शहा, कोडोली केंद्राच्या सुनीता बहनजी, शमा बहनजी यांच्यासह कोडोली परिसरातील व्यापारी उपस्थित होते. गगनगड इथं शनिवारपासून सुरू झालेल्या अखंड हरिनाम महोत्सवाच्या निमित्तानं गगनबावडा परिसरात भक्तीचा महापूर लोटला होता. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यातून आलेल्या हजारो भाविकांनी गगनबावडा सीमा ते गगनगड अशी भव्य पायी दिंडी काढली. विणाधारी सजलेले अश्व आणि मानाची पालखी हे दिंडीचं मुख्य आकर्षण ठरलं. यावेळी झालेल्या रिंगण सोहळ्यानं सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. गगनगड इथं शनिवारपासून अखंड हरिनाम महोत्सवाला सुरुवात झाली आहे. गगनबावडा इथल्या मुख्य चौकात दिंडीचं आगमन होताच प्रमुख मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यातून आलेल्या हजारो भाविकांनी गगनबावडा सीमा ते गगनगड अशी भव्य पायी दिंडी काढली. विणाधारी सजवलेले अश्व आणि मानाची पालखी हे या दिंडीचं मुख्य आकर्षण ठरलं. यावेळी झालेल्या भव्य रिंगण सोहळ्यानं उपस्थितांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. हा सोहळा पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण गगनबावडा परिसर ज्ञानबा तुकाराम आणि दत्तगुरूंच्या जयघोषानं दुमदुमून गेला होता. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जांभुळणेवाडी इथल्या दत्त मंदिरात अल्पोपहाराची चोख व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासूनच गगनबावड्यात भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. पुढील काही दिवस गगनगडावर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. 232 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग, 6 जण जखमी. लोकशाहीत हिंसेला स्थान नाही, वॉशिंग्टनमधील गोळीबारावर पंतप्रधान मोदींकडून चिंता व्यक्त. एसटीचं विलिनीकरण का नाही, विजय वडेट्टीवार यांचा सवाल. भोंदू अशोक खरातला 6व्या गुन्ह्याची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस ताबा मिळण्याची शक्यता. अनाथ मुलीशी विवाह लावून देतो अशी बतावणी करून एका महिलेनं महाड इथल्या सुतार कुटुंबियांची 15,000ची आर्थिक फसवणूक केली आहे. या कुटुंबियांनी शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापुरातील अनाथाश्रमातील मुलींशी विवाह लावून देतो अशी जाहिरात एका महिलेनं केली होती. त्यानंतर महाडमधील सुतार कुटुंबानं तिच्याशी संपर्क साधला असता त्यावेळी त्या महिलेनं लग्न करण्याच्या तयारीनं या असं सांगून सुतार कुटुंबियांकडून 15,000 रुपये घेतले. हे कुटुंबीय कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या कुटुंबानं कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन फसगत झाल्याबद्दल लेखी तक्रार दिली आहे. आम्हाला फेसबुकवरती एक ॲडव्हर्टाईज भेटली होती. त्या ॲडव्हर्टाईजनुसार आम्ही त्या इथे कॉन्टॅक्ट केलं. फेसबुकवरती शिवराज 96 कुली मराठा असा ग्रुप आहे. त्या ग्रुपवरती ही ॲडव्हर्टाईज होती. त्या ॲडव्हर्टाईजमध्ये अनाथ मुली आहेत, त्या अनाथ मुलींचं लग्न लावून देतात अशी ॲडव्हर्टाईज होती. त्यांनी त्याच्यावरती आम्ही कॉन्टॅक्ट केल्यावरती त्यांनी आम्हाला पहिले 6,000 रुपये रक्कम भरायला सांगितली होती. ती फॉर्म भरण्यासाठी 6,500 रुपये रक्कम सांगितली होती. ती भरली आम्ही. त्यांनी तो फॉर्म पाठवला. फॉर्म पाठवल्यानंतर आम्हाला 2 मुलींचे फोटोही पाठवले. त्या 2 मुलींपैकी आम्हाला सांगितले की ह्या 2 मुलींना तुमचा मुलगा पसंत पडलेला आहे, तर येत्या काही दिवसात तुमचं त्याचं आणि तिचं लग्न लावून देण्यात येईल. तर त्यासाठी तुम्हाला गेट पास बनवावं लागेल, की तुम्हाला इथे अनाथ आश्रमासाठी पास बनवावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला 7,000 रुपये पे करायला लागतील. तर आम्ही 7,000 रुपये पे केले. आम्ही त्यांच्याकडे ॲड्रेसही मागत होतो. पैसे पे करायच्या अगोदरही ॲड्रेस मागत होतो की आम्हाला काहीतरी लोकेशन सांगा की आम्ही तिथे पोचू. त्यांनी फक्त आम्हाला एवढं सांगलं की आम्ही असं लोकेशन सांगत नाही, कारण की काही जण कुटुंब पिणारे खाणारे लोक येतात आणि असे धिंगाणे करून जातात. त्यासाठी त्यांनी आमच्याकडे काही लोकेशन आम्हाला शेअर केलं नाही. ज्यावेळेला 7,000 रुपये पे करत होतो त्यावेळेलाही आम्ही तेच बोललो की लोकेशन पाठवा. त्यावेळेला त्यांनी लोकेशन पाठवलं नाही. मग त्याच्यानंतर मग आम्ही 7,000 रुपये पे केले आणि आम्हाला त्यांनी 10 एप्रिल ही तारीख दिली लग्नासाठी. त्या तारखेला तुमचं लग्न होईल असं त्यांनी तारीख दिली. ती तारीख दिल्यानंतर आम्ही 8 तारखेला त्यांना कॉन्टॅक्ट केलं की बाबा आम्हाला गेट पासचा फोटो तरी शेअर करा की बाबा आमचा गेट पास तयार झालेत म्हणून. तर त्यांनी तेही पाठवले नाही. मग 9 तारखेला आम्ही पुन्हा एकदा फोन केला. फोन केल्यावरती त्यांनी काही फोन उचलला नाही. त्यांनी रात्री आम्हाला 10 वाजता आम्ही परत रिटर्न कॉल केला. त्यावेळेला त्यांनी कॉल रिसीव्ह केला आणि आम्हाला सांगितलं की ही तारीख आता पोस्टपोन झालेली आहे. तारीख गेलेली आहे 25 एप्रिलवरती. तर आम्ही बोललो ठीक आहे चालेल. मध्यस्थी आम्हाला सांगितलं की 22 तारखेपर्यंत तुमचे गेट पास रेडी होतील, तुम्हाला 22 तारखेला सगळे काही डॉक्युमेंट्स भेटतील. तर आम्ही 22 तारखेला त्यांना कॉन्टॅक्ट केलं. तर 22 तारखेला त्यांनी काही कॉल रिसीव्ह केला नाही आहे. ज्यांचे नंबर त्यांच्याकडे ऑलरेडी गेले होते त्यांच्या नंबरवरून सगळ्यांच्या नंबरवरून कॉल करून बघितले, कॉल काय त्यांनी रिसीव्ह केला नाही. मग 23 तारखेला मी माझ्या पर्सनल नंबरवरून कॉल केला की किमान बघूया कॉल उचलून. तर त्यांना कॉल केला तर त्यांनी कॉल रिसीव्ह केला आणि त्याची पण रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंग म्हणजे रेकॉर्ड आहे की 30 सेकंदच माझ्याशी बोलल्या द्या. त्यांना मी विचारलं की आमच्या लग्नाची तारीख काय आहे, 25 तारीख फिक्स आहे ना. तर त्यावेळेला बोलल्या मी बाहेर असताना मी ऑफिसमध्ये नसल्यामुळे मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. या कुटुंबियांची फसवणूक करणाऱ्या महिलेनं अन्य काही लोकांचीही फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे. सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढल्यानं रंकाळा तलावातील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळं सध्या तलावाला काही प्रमाणात बेटाचं स्वरूप प्राप्त झालंय. रंकाळ्याचं अंतरंग पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत. कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारा रंकाळा तलाव हे सर्वांचंच आवडतं ठिकाण आहे. कोल्हापूरची एक वेगळी ओळख म्हणून रंकाळ्याकडं बघितलं जातं. सध्या या तलावाचं एक वेगळं रूप पाहायला मिळतंय. उन्हाळा वाढल्यानं तलावातील पाणी आटू लागलंय. त्यामुळं रंकाळ्याचं अंतरंग खुलं झालंय. हा रंकाळा जसा पूर्ण भरल्यावर सुंदर दिसतो, तसं पाणी कमी झाल्यानंतर त्याचं हे दृश्य वेगळ्या स्वरूपात बघायला मिळतंय. सध्या तलावातील पाणी पातळी घटल्यानं तलावाच्या काही भागाचं अंतरंग खुलं झालंय. संध्यामठच्या बाजूनं गेल्यानंतर एखाद्या बेटासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हे पाहण्यासाठी नागरिक संध्याकाळच्या वेळी गर्दी करतायत. पूर्वीच्या काळी या ठिकाणी दगडी खाणी होत्या. यातील दगड हे अंबाबाई मंदिर आणि तत्कालीन इमारतींसाठी वापरले गेले. त्यामुळं या ठिकाणी अनेक खणी निर्माण झालेत. यामध्ये पावसाचं पाणी साचू लागलं. साधारणतः 8व्या किंवा 9व्या शतकामध्ये या छोट्या छोट्या खणी भूकंपाच्या हादऱ्यामुळं एकरूप झाल्या आणि याला तलावाचं स्वरूप मिळालं. या तलावाचं महत्त्व जाणून त्या काळी सुरुवातीला याला मातीचा बंधारा घालण्यात आला.
1877 मध्ये चौथे शिवाजी यांच्या काळात इंग्रज अभियंता वॉर्टर डुकेट यांनी सध्या जी दगडी तटबंदी दिसत आहे त्याची निर्मिती केली. एक पर्यटन स्थळ व्हावं अशा पद्धतीनं या ठिकाणी दगडी बांधकाम करण्यात आलं. यावरील सुंदर नक्षीकाम पाहताना मन हरवून जातं. स्थापत्य कलेचं एक उत्तम उदाहरण म्हणून सुद्धा याकडं पाहिलं जात आहे. भुदरगड तालुक्यातील अनफ बुद्रुक इथं बंद घराचं कुलूप तोडून 40,000 रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याचा अवघ्या 24 तासात छडा लावत बाबू शेख याला अटक केली असून त्याच्याकडून 40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. फरजाना शेख या त्यांच्या कुटुंबियांसमवेत भुदरगड तालुक्यातील अनफ बुद्रुक या गावात राहतात. शुक्रवारी त्या कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील इमिटेशन ज्वेलरी, ब्रेसलेट, रोख रक्कम, एक मोबाईल हँडसेट असा 40,000चा ऐवज लंपास केला. या प्रकरणी शेख यांच्या फिर्यादीवरून भुदरगड पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेख यांच्या घरी चोरी करणाऱ्या निपाणी इथल्या बाबू शेख याला बेळगाव इथून ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार राजू कोरे, हिंदूराव केसरे, योगेश गोसावी, रोहित मर्दाने, संजय देसाई, समीर कांबळे, सतीश जंगम, सतीश सूर्यवंशी, अमित मर्दाने यांनी मिळून केली आहे. इचलकरंजीतील तारदाळ परिसरातील RCM ग्रुप या कापड कारखान्यामध्ये कापड मिडिंगचं जर काम करायचं असेल तर आम्हाला महिन्याला 30,000 रुपये द्यावे लागतील अशी धमकी मेडिंग कॉन्ट्रॅक्टर सम्राट घोरपडे याला देण्यात आली आहे. तसंच अमोल माळी यांच्या सांगण्यावरून फिर्यादी घोरपडे याला रस्त्यात ओढून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अमोल माळीसह 6 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील तिघांना अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं तिघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर अमोल माळीसह अन्य दोघे पसार आहेत. इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून ओळखलं जातं. या शहरात तसंच खोतवाडी, तारदाळ, कबनूर, चंदूर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रमाग व्यवसाय आहे. यंत्रमागात कापड तयार झाल्यानंतर त्याला मेडिंग केलं जातं. हा व्यवसाय कॉन्टॅक्ट पद्धतीनं केला जातो. शहापूर परिसरामध्ये सुद्धा याच पद्धतीनं प्रत्येक कारखान्यामध्ये कापड मेडिंग केलं जातं. तारदाळ परिसरातील RCM ग्रुप या कापड कारखान्यामध्ये कापड मेडिंगचं काम जर करायचं असेल तर आम्हाला महिन्याला 30,000 रुपये द्यावे लागतील अशी धमकी मेडिंग कॉन्ट्रॅक्टर सम्राट घोरपडे यांना फोनवरून देण्यात आली होती. पण 2 दिवसात घोरपडेंनी कोणतंही उत्तर न दिल्यानं संतापलेल्या सूरज शिर्के, सूरज गायकवाड, व्यंकटेश राजू या 3 सराईत गुन्हेगारांनी सम्राट घोरपडे आणि राज यादव हे दोघे घरी जात असताना त्यांना रस्त्यात अडवून पुन्हा धमकी देत खंडणीची मागणी केली. याची माहिती सम्राट घोरपडे यांनी काही मित्रांना दिली. त्यांनी लगेच शहापूर पोलीस ठाणं गाठलं. शहापूर पोलिसांनी विलंब न करता रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल माळी यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल केला. शहापूर पोलिसांनी यातील सूरज शिर्के, सूरज गायकवाड, व्यंकटेश राजू यांना ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं तिघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील अमोल माळीसह अन्य 2 जण पसार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. कोल्हापुरातील प्रतिभानगर राहणाऱ्या राहुल हावळ यांच्या घरातून जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 10 लाखांचे दागिने चोरीला गेलेत. या प्रकरणी हावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याच घरात काम करणाऱ्या वैशाली भुमनावर हिच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुल नारायण हावळ हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत जानेवारी ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्रतिभानगर इथल्या नलवडे कॉलनीत राहत होते. या 2 महिन्यांच्या काळात त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सुमारे 10 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेलेत. दरम्यान या प्रकरणी हावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
त्यांच्या घरात काम करणाऱ्या वैशाली भुमनावर हिच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. करवीर तालुक्यातील आरे इथल्या महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा 26 ते 29 एप्रिल दरम्यान होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आरे इथं प्राचीन श्री महादेव मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग स्थापित आहे. या मंदिराला पुणे विभागाच्या पुरातत्व आणि वस्तू संग्रहालयाच्या सहाय्यक संचालकांनी संरक्षित स्मारक म्हणून 1995ला घोषित केलं होतं. काही वर्षांपूर्वी या मंदिराची पडझड झाली होती. गावातील देवस्थान समितीच्या पुढाकारानं मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय. इसवी सन 1200 शतकातलं हे मंदिर श्री हरेश्वर मंदिर आरे, ह्या मंदिराची स्थापना राजा भोज यांच्या कार्यकालात झाली आणि आता ह्या मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम आम्ही सर्व गाववाले मिळून करत आहोत. ह्याचे कार्यक्रम चालू आहेत. आता या मंदिराला 5 शिखरं आहेत, मात्र कलश बसवलेले नव्हते. या मंदिरासाठी 5 कलश आणले आहेत. मंदिराचा कलशारोहण सोहळा 26 ते 29 एप्रिल या दरम्यान होणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 29 एप्रिल रोजी कलशारोहण सोहळा करवीर पीठाच्या शंकराचार्य यांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. अजिंठा भिंतीचित्रातून कलेचा परमोच्च आविष्कार साकारला गेलाय असं प्रतिपादन अभ्यासक डॉक्टर श्रीकांत गणवीर यांनी केलं. शाहू स्मारक भवन इथं जागतिक कला दिन आणि जागतिक वारसा दिन या निमित्तानं आयोजित द प्राईड ऑफ हेरिटेज या चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अजिंठा चित्रकला आशय आणि अन्वयार्थ या विषयावर मार्गदर्शन केलं. कलेचा मोठा वारसा लाभलेल्या कोल्हापुरात कलेचं महत्त्व आणि सामर्थ्य समाजापर्यंत पोहोचवणं, समाज आणि कलात्मक अभिव्यक्ती यात एकात्मता वाढवणं, कलाविषयक ज्ञानाच्या देवाणघेवाण, सर्जनशीलता आणि नवकल्पना समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून कोल्हापुरातील आर्ट कनेक्टच्या वतीनं सातत्यानं उपक्रम राबवण्यात येतात. त्यानुसार छत्रपती शाहू स्मारक भवन इथं आर्ट कनेक्टच्या वतीनं संजय गायकवाड यांनी क्युरेट केलेलं कोल्हापुरातील 50 ज्येष्ठ आणि कनिष्ठ चित्रकारांचं द प्राईड ऑफ हेरिटेज हे चित्र प्रदर्शन भरवलंय. जागतिक कला दिन आणि जागतिक वारसा दिन या निमित्तानं याचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनाचं उद्घाटन अभ्यासक डॉक्टर श्रीकांत गणवीर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी डॉक्टर गणवीर यांनी अजिंठा चित्रकला आशय आणि अन्वयार्थ या विषयावर मार्गदर्शन केलं. अजिंठा भिंतीचित्रातून कलेचा परमोच्च आविष्कृत साकारल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी बुद्ध जन्मापासून ते बुद्ध जीवनचरित्र जातक कथापर्यंतच्या कथनात्मक चित्रकलेतून केलेल्या विषयातील मर्मबंध विचार चिंतनातून व्यक्त केले. कोल्हापूरविषयी बोलताना त्यांनी भौगोलिकदृष्ट्या जैवविविधता लाभलेल्या इथल्या निसर्गानं अनेक कलावंतांना मोहित केल्याचं सांगितलं. द प्राईड ऑफ हेरिटेज चित्र प्रदर्शनाविषयी बोलताना कलावंतांनी संस्कृतीतील विविधता, कला आणि ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत या प्रदर्शनाच्या रूपात पोहोचवल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रदर्शन 28 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. उद्घाटन प्रसंगी NR कुलकर्णी, नसीम पठाण, राजेंद्र गोंदकर, अनमोल कोठाडिया, अशोक चोकाकर यांच्यासह कला क्षेत्रातील मान्यवर, इतिहास अभ्यासक, प्राध्यापक उपस्थित होते. कोल्हापूर म्हटलं की कला, भक्ती आणि परंपरेचं माहेरघर. पण आता याच कोल्हापुरात भक्तीचा एक आधुनिक अवतार पाहायला मिळणार आहे. आजवर आपण स्वामींची अनेक भक्तिगीतं ऐकली असतील, पण कोल्हापूरच्या कलाकारांनी आता एक पाऊल पुढं टाकत स्वामींची भक्ती चक्क रॅप स्वरूपात मांडली आहे. हे गाणं 24 मे रोजी लॉन्च होणार आहे. प्रेक्षकांना ते नक्की आवडेल असा विश्वास मुख्य कलाकार तेजश्री मोरे यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. कोल्हापुरात स्वामी समर्थांवर आधारित एक विशेष रॅप सॉन्ग प्रदर्शित होत आहे. यामुळं ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची महती आता केवळ अभंग आणि आरत्यांमधूनच नाही, तर रॅप संगीताच्या माध्यमातूनही तरुणाईपर्यंत पोहोचणार आहे. कोल्हापूरच्या कलाकारांनी एक पाऊल पुढं टाकत स्वामींची भक्ती चक्क रॅप स्वरूपात मांडली आहे.
या गाण्याचं चित्रीकरण अक्कलकोट, सांगोला, कोल्हापूर या ठिकाणी झालंय. या रॅप सॉन्गमध्ये तेजश्री मोरे, सोनम धनकुटे, नंदकुमार नीलकंठ, विशाल खांडेकर, बाल कलाकार वेदांत खांडेकर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हे गाणं 24 मेला लॉन्च करण्यात येणार असून प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच आवडेल असं यातील मुख्य कलाकार तेजश्री मोरे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आमदार संजय गायकवाडांनी दिलेल्या धमकीनंतर शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या विक्री आणि मागणीत प्रचंड वाढ. 4 दिवसात 20,000 प्रतींची विक्री, तर आत्तापर्यंत विक्रमी 20 लाखांहून अधिक प्रतींचा खप. कागलमध्ये पाणी टंचाईचं सावट. दर सोमवारी शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं मुख्याधिकाऱ्यांचं आवाहन. पन्हाळा तालुक्यातील गोठे गावात गव्यांचा धुमाकूळ. शेतकऱ्यांचं ऊस, भात, मका पिकाचं नुकसान भरपाई नको, पण गव्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. उन्हाचा तडाखा वाढल्यानं रंकाळा तलावातील पाणी पातळी खालावली. तलावाचं अंतरंग पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. आणि इचलकरंजीत अमोल माळी टोळीची खंडणीखोरी. मेडिंग कामासाठी 30,000ची मागितली खंडणी. तिघांना अटक, मात्र टोळी प्रमुख अमोल माळी पसार. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.